कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा 7वा उमेदवाराची बिनविरोध निवड झालेली आहे। मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी माघार घेतल्यानं महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 ड मधील महेश पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत भाजपचे 7 तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील 4 उमेदवार असे एकूण 11 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 7व्या उमेदवाराची बिनविरोध निवड झालेली आहे। मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी माघार घेतल्यानं महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 ड मधील महेश पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत भाजपचे 7 तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील 4 उमेदवार विजयी झाले। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आतिश, मनसेच्या शहर अध्यक्षांनी माघार घेतल्यानं भाजपचा उमेदवार विजयी झालाय। हो, नक्कीच कल्याण डोंबिवलीमध्ये माघार घेण्याचे सत्र सुरू आहे। शिवसेनेचे 4 उमेदवार तर भाजपाचे 7 उमेदवार जाहीर झालेले आहेत। डोंबिवलीचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी देखील माघार घेतल्याने भाजपाचे महेश पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। अवघे 2 तास राहिलेले आहेत माघार घेण्याच्या आणि याच्यामध्ये बरेचसे जे विरोधक आहेत त्यांचं पुन्हा चालू आहे। त्यामुळे कोणकोणते अजून या 2 तासामध्ये किती उमेदवार जे आहेत ते बिनविरोध येतील हे पाहावं लागणार आहे। मात्र शहर अध्यक्ष जे आहेत ते असे माघार घेत आहेत, त्यामुळे एक मोठा राजकीयामध्ये नक्कीच आतिश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।